करायचं स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार बुधवार 3 जून 2026. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, संकष्टी चतुर्थी. समर्थ म्हणाले दिवस तर फार उत्तमाचा आहे, सामर्थ्याचा आहे. प्रत्येक दिवस हा उत्तमाचाच येत असतो. जातसे घडी पलयुगा परी लागली तुझी खंती अंतरी. स्वामी आपुला विरह साहिना हे दयानिधे सानना. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीचा भाग आपल्याला पाहायला मिळत असतो, ऐकायला मिळत असतो. का प्रत्येक वेळेला संकष्टी चतुर्थी येत असते, याचं कारण काय? बघा, दर महिन्यात संकष्टी चतुर्थी आपल्याला पाहायला मिळते की नाही? नक्कीच. कारण का आपण देवापासून दूर झालेलो आहोत. ज्या वेळेला संकट उभं राहतं ना, त्यावेळेलाच आपल्याला देवाची आठवण येत असते. आपल्याजवळ सर्व काही आलं की आपण देवाला सुद्धा विसरणारे आहोत. म्हणून आपल्यासाठी हा भाग प्रत्यक्षात पाहायला मिळाला की जातसे घडी पलयुगापरी लागली तुझी खंती अंतरी. प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, या ओवींमध्ये, या श्लोकांमध्ये तीव्र भक्ती आणि प्रेम पाहायला मिळत आहे. घडी म्हणजे काय तर क्षण, पण देवाच्या विरहात तो क्षणही युगासारखा वाटतो. तुझी खंती अंतरी म्हणजे मनात तुझी सतत आठवण राहिली पाहिजे. स्वामी आपुला विरह साहिना म्हणजे हे दयाळू गजानना तुझ्या वाचून राहवत नाही. आपल्याला केव्हा जाणीव होत असते? ज्या वेळेला आपल्यावरती एखादं संकट उभं राहतं ना, त्यावेळेला मी देवाचा आणि देव माझा. कारण तेव्हाच बघा, देवाची भक्ती केव्हा करत असतो? आपल्याला कुठेतरी काहीतरी कमी पडलेलं असतं, आपल्याला एखादी इच्छा झालेली असते, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण देवाजवळ काय मागतो? बरोबर की नाही? तो पुरवठा व्हावा यासाठी आपण काय करत असतो? मागणी करत असतो, निवेदन करत असतो. मग सतत आपल्याला तीच आठवण राहत असते की नाहीये, हे कार्य फक्त परमेश्वरच करू शकतो. म्हणून खऱ्या भक्ताचं देवाशी असलेलं भावनिक नातं समर्थ म्हणाले. आयुष्यात जर आपण पाहायला गेलो ना, अनेक संकट उभी राहतात. प्रत्येक क्षणाक्षणाला, प्रत्येक वेळेला केव्हा संकट येतील आपल्याला सुद्धा कळणार नाहीत. परंतु त्यावेळेला आपला देह नामस्मरणामध्ये असणं फार गरजेचं. जसं आपण एखाद्या वेळी बघा, प्रत्यक्षात कार्य करत असतो, त्या कार्याचा आपल्याला मोबदला, पैसे मिळत असतात. मग आपल्याला मिळालेले पैसे असतील, कसा भाग दिलेला आहे बघा. आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करत आहोत, ऑफिसमध्ये कार्य करत आहोत, किंवा एखादं आपलं छोटासा व्यवसाय असेल, त्यातून मिळणारे जे पैसे असतील ते आपण कशामध्ये ठेवतो? आपल्या घरामध्ये ठेवतो, बँकेमध्ये ठेवतो. पुढे ज्या वेळेला आपल्याला खर्च, एखाद्या वेळी हॉस्पिटल खर्च असेल, किंवा बघा एखाद्या वेळी काही घ्यायचं असेल, तेव्हा
आपल्याला जाणीव होते की बाबा माझ्याकडे तेवढे पैसे आहेत, ती वस्तू मी खरेदी करू शकतो. मग तसंच आता आपल्याला इच्छा झालेली आहे. आपण या पृथ्वी तलावर जेव्हा जन्माला आलो, काय घेऊन आलो? काहीच नाही ना, रिकाम्या हाताने आलो की नाही? काय आपलं इथं? तरीसुद्धा माझं आणि भ्रांतीचं वज. ही माझी रूम, ही माझी गाडी, ही एवढी माझी जागा. अहो, घेऊन तर काहीच आलो नाही आहे. पण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आता आपण जाणार आहोत ते भरलेल्या हाताने. रिकाम्या हाताने लोकांना दिसतील, पण भरलेल्या हाताने आपल्याला पाहावं लागेल की कशाने आपण भरत चाललेलो आहोत. तर भरत चाललेलो आहोत अखंड श्री सेवा निष्काम दास्य भक्ती. कारण यातूनच आपल्याला खऱ्या अर्थाने सामर्थ्य प्राप्त होणार आहे. म्हणून आजचा भाग संकष्टी चतुर्थीचा आहे. येणारं संकट कशा प्रकारे टाळलं जातं, कशा प्रकारे ते विघ्न दूर होतं, त्याचा तो चीज आहे. आपण बघा, ज्या वेळेला एखादा प्रसंग उभा राहतो त्यावेळेला आपण मंदिरामध्ये जात असतो. देवाजवळ आपण मंदिर असेल किंवा देव्हारा असेल तिथे आपण बसतो की नाही? अभंग काय म्हणत असतो, आरती काय म्हणत असतो, देवाची पूजा काय करत असतो, भक्ती काय करत असतो, स्मरण काय करत असतो. एकदा का पूर्ण झाली, इच्छा पूर्ण झाली की बघा आपण देवाला सुद्धा विसरतो. होतं असं. तुमच्या बाबतीत नसेल, तुम्हा सर्वांना नमस्कार आहे कारण तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहेत. या देहाच्या बाबतीत होतं. म्हणून आपण जर पाहायला गेलो ना, हाताची बोटं सारखी आहेत का हो? नाही आहेत. कुणाला कमी दिलेलं आहे, कुणाला जास्त. जसे कर्म कराल त्याप्रमाणे फळ प्राप्त होणारच आहे. म्हणून बघा, एखादा प्रियकर बरोबर प्रेयसीपासून जसं दूर होत जातो की नाही, प्रेयसीपासून दूर राहतो, त्यावेळेला प्रेयसीला सुद्धा प्रियकराची आठवण होते आणि प्रियकराला सुद्धा प्रेयसीची आठवण होत असते. का भाग द्यावा लागला? कारण कलियुग आहे. समजण्यास सोपं होतं, बरोबर की नाही? परंतु देवाची ओळख केव्हा होईल? जेव्हा एखादं कार्य आपल्या हातून चांगलं होईल ना, तेव्हा आपल्याला देवाची आठवण होत नाहीये. तेव्हा मीच केलंय, माझ्यामुळेच झालेलं आहे असं आपण दाखवत असतो. लोकसुद्धा आपली बघा वाहवा करत असतात, आपल्याला शाबासकी देत असतात. परंतु आपण समजून घेतलं पाहिजे, खरंच कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. म्हणजे विचार जर केला, भक्ताला देवापासून दूर राहणं असह्य वाटतं. आता एक भक्त रोज मंदिरात जाऊन गणपतीरायाचं दर्शन घेत असायचा. एक दिवस तो आजारी पडला आणि मंदिरात जाऊ शकला नाही. कारण का? शरीर साथ देत नाही. दिवसभर त्याचं मन अस्वस्थ राहिलं. कारण का? त्याला वाटलं की आता माझं शरीरच मला साथ देत नाही आहे. गणपती बाप्पाचं मंदिरसुद्धा खूप दूर आहे, मला दर्शनाचा भाग मिळणार नाही आहे. मग मन पूर्णपणे अस्वस्थ झालं. कारण का? प्रत्यक्षात त्याला जाणवलं की शरीर घरी असलं, बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, परंतु माझं मन देवाजवळच आहे. मग मी इथे बसून प्रत्यक्षात देवाचं स्मरण नक्कीच करू शकतो. मी इथून केलेली उपासना, मी इथून केलेली भक्ती देवाच्या चरणी नक्कीच पोहोचेल. मग जे सकाळपासून मन अस्वस्थ होतं तेच मन ताजं तवानं टवटवीत झालं. कशा प्रकारे? समर्थ म्हणाले, जो नकारात्मकता विचार होता ना,
तो सकारात्मकते रूपांतर झालं. म्हणून श्रद्धा आणि भक्ती दृढ कशी करता येईल हे पाहिलं पाहिजे. आपलं आणि देवाचं नातं कशा प्रकारे जोडता येईल, जोडता आलं पाहिजे. स्वामी आपुला विरह साईना, एक क्षणसुद्धा बघा त्या स्मरणाशिवाय बाहेर जाता कामा नये. आपण कुठेही प्रवास करत असताना, ट्रेनमध्ये असो, प्लेनमध्ये असो, वाहन चालविताना असो, बघा आपण सक्षम असून प्रत्यक्षात स्मरणामध्ये राहणं गरजेचं आहे. कारण करता करविता तोच आहे. आपल्यावरती असलेले संकट सुद्धा दूर करणारा तोच आहे. आपल्याला खंत केव्हा वाटते, आपल्यावरती दुःख केव्हा पाहायला मिळतात, ज्या ज्या वेळेला आपल्या आयुष्यात आपल्यालाच वाटतं की माझ्या बाबतीत सुखाचे दिवस पाहायला मिळू देत, परंतु तो उलट होत असतं. सुखाचे दिवस न येता दुःखाचे दिवस, दुःखाचा डोंगरच आपल्यावरती कोसळतं. त्यावेळेला देवावरती असलेलं खरं प्रेम, देवावरती असलेला खरा विश्वास आपल्याला पाहायला मिळत असतो. म्हणून समर्थांनी उत्तमाचा हा भाग का प्राप्त करून दिलेला आहे. प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी येत असते, कारण स्मरण आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. कारण कलियुग आहे. या कलियुगामध्ये पुण्याई कमी होत चाललेली आहे, बरोबर की नाही. मग आपल्याकडून पाप कमी होऊन पुण्याईमध्ये वाढ कशी होईल, पुण्याईमध्ये भर कशी होईल हे पाहणं गरजेचं आहे, बरोबर की नाही. भक्ती करणं का महत्त्वाचं आहे. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांशी रमावे. मंदिर कुठेही असलं तरी आपल्याला जाता नाही आलं तरी चालेल, परंतु मनातून बघा प्रत्यक्षात देवाचं स्मरण करणं फार गरजेचं आहे. कशाला जातोस दूर, इथेच आहे पंढरपूर. इथून जरी नमस्कार केलास तरीसुद्धा तिथे त्या देवाला बघा परमेश्वराच्या चरणी पोहोचल्याशिवाय राहणार नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित, कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळवणी भेटा तुम्ही आम्हा. एवढी भलं मोठं सामर्थ्य आपल्याला प्राप्त करून दिलं असताना आम्ही तुमचे गावा समीपत म्हणजे आपल्या गावाजवळच बघा उत्तम प्रकारे जेव्हा तू परमेश्वराला हाक मारशील तेव्हा तो नक्कीच तुझ्या मदतीला धावून येईल. एवढं विश्वास असणं फार गरजेचं आहे. आपला देवावरती विश्वासच नाही. आपला विश्वास कमी होत चाललेला आहे. आत्मविश्वास पूर्णपणे डळमळीत होत चाललेला आहे. अहो देवाचं संपूर्णपणे विश्व आहे, विश्वाचा तो मालक आहे. एवढं सर्व काही असताना सुद्धा आपला अजून देवावरती विश्वास नाही आहे. आपल्याला मोक्षप्राप्तीचा बघा भागसुद्धा इथूनच प्राप्त झालेला आहे. आपल्याला इथून सुटका कशा प्रकारे बघा मोक्षप्राप्ती होईल, कशा प्रकारे मोक्ष म्हणजे मोकळा केला, कशा प्रकारे मोकळा होईल हा भागसुद्धा आपल्याला प्राप्त करून दिला असताना तरीसुद्धा आपला देह त्यामध्ये अडकलेला आहे, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले की विषय वासना नको, जातसे घडी प्रत्येक क्षणाला या परमेश्वराची आठवण तुला असणं फार गरजेचं आहे. लागली तुझी खंती अंतरी, स्वामी आपुला विरह साहिना, हे दयानिधे श्री गजानना. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ.